मित्रांनो, जवळपास 30 ते 40 दिवसांच्या उशिराने किंवा गॅपनंतर शेवटी जिल्ह्यातील 7 तालुक्यातील धान केंद्रावर धान खरेदीचे जवळपास 224 केंद्र हे उभारण्यात आलेले आहेत, सुरू करण्यात आलेले आहेत. तर तो जिल्हा कोणता आहे? त्याचबरोबर मित्रांनो, आता जिल्ह्यातील बरेच शेतकरी अद्यापही धान बोनसच्या म्हणजे पाठीमागच्या धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मग त्यांचा निर्णय काय घेण्यात येणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास जिल्ह्यातील 7 तालुक्यातील धान केंद्र म्हणजे जवळपास 224 धान केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. जवळपास 30 ते 40 म्हणजे बऱ्याच दिवसाचा 1.5 ते 2 महिन्याचा गॅप नंतर मागणी करून आता सध्या धान खरेदी केंद्राला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती बघायची झाली तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तर त्या जिल्ह्यामध्ये जवळपास अद्यापही बरेच शेतकरी गेल्या वर्षीच्या धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत, म्हणजे उन्हाळी धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तर 7 तालुक्यातील 224 धान खरेदी केंद्रावर आता धानाचं जे खरेदी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास जे शेतकरी भंडारा जिल्ह्यातून आहेत त्याचे शेतकऱ्यांना आता धान बोनससाठी किंवा धान नोंदणीसाठी आता तुम्हाला इथे जाऊन तुमची नोंदणी करायची आहे. सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी सुद्धा मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत जे सर्व्हरचा प्रॉब्लेम असून सुद्धा होईल तेवढं जिथे नोंदणी करायची आहे तिथे जाऊन नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळपास मित्रांनो बघायचं झालं 2369 दराने ही खरेदी होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला इथे विक्री करायची असेल तर जवळपास 2300 रुपयाच्या जवळपास तुम्हाला हा भाव लागणार आहे, 2300-2400च्या जवळपास. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर सध्या ॲपमध्ये नोंदणी करत असताना नेटवर्कची जी म्हणजे आपण जे आता माहिती घेतली की बाबा सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे, त्या कारणास्तव जवळपास आता सध्या जे शेतकरी परेशान होत आहेत तर त्यांना सांगण्याची गरज आहे की बाबा सध्या अपडेट येणार आहे. तर अपडेट आल्यानंतर तुमचं जे नोंदणी आहे ती सुरळीतपणे सुरू होणार आहे. परंतु आता सध्या लाडक्या बहिणीचंच बघा 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटलेला असून सुद्धा 2 महिन्याचा जवळपास तरी सुद्धा तिकडे सर्व्हरचा प्रॉब्लेम अद्यापही येत आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा सेम प्रॉब्लेम येणार आहे. जरी त्यांनी सांगितलेलं असेल की अपडेट येणार आहे वगैरे वगैरे तरी सुद्धा सर्व्हरचा प्रॉब्लेम होईल तेवढा जास्तच येणार आहे. आणि त्या कारणास्तव तुम्हाला जवळपास लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही म्हणजे तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीनं तुम्हाला धानाची नोंदणी करायची आहे. तर जवळपास तुमसरमध्ये 27, पवनीमध्ये 41, भंडारामध्ये 23, त्यानंतर मोहाडीमध्ये 24, लाखणीमध्ये 28 आणि लाखांदरी 44, तर साकोली 37 एवढे धान खरेदी केंद्राचे तालुका वाईज सुरू करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये जवळपास भंडारा जिल्ह्यात 224 केंद्रांना जे परमिशन देण्यात आलेली आहे की बाबा तुम्ही धान खरेदी करा, नोंदणी करा वगैरे वगैरे. आता तुम्ही जर धानाची नोंदणी वगैरे केली, खरेदी विक्री वगैरे केली तर त्यानंतर तुम्हाला उन्हाळी धान म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला या धानाचे बोनस वितरित होईल. त्यानंतर मित्रांनो, आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहे ज्यांना अद्यापही म्हणजे मागचा धान बोनस बॅकग्राऊंड व्हायचा इग्नोर व्हा तर धान बोनस हा वितरित झालेला नाही. तर जवळपास बरेच शेतकरी आपल्याला मेसेज करत आहेत. बरेच शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून धान बोनस संदर्भात अपडेट दिले नाही. मग बरेच शेतकरी वाईट कमेंट करत आहेत की बाबा काहीच माहिती नाही तुम्हाला की धान बोनस कधी वाटप होईल वगैरे वगैरे. तुमच्याकडे माहिती नसल्या कारणास्तव तुम्ही कमेंटचा वगैरे रिप्लाय देत नाहीत वगैरे, असे बरेच शेतकरी इंस्टाग्रामला वगैरे म्हणत आहेत. परंतु मित्रांनो, माझे व्हिडिओज लवकर येत नाही आहेत सध्या, तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय देणं कसं पॉसिबल होणार आहे एवढं सुद्धा तुम्ही विचार करत नाही आहेत. अपडेट आपल्याकडे असतात, ओरिजिनल अपडेट असतात, परंतु सध्या वेळेअभावी आपल्याकडे रिप्लायला वेळ नाही आणि त्याचबरोबर नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुद्धा वेळ नाही आहे. त्यात मित्रांनो, आपल्याकडे जशी माहिती आलेली होती पाठीमागं की आपण तारीखसुद्धा दिलेली होती की त्या तारखेला मार्केटिंग फेडरेशनतर्फे वगैरे जे धान बोनससाठी जे शेतकरी प्रतीक्षित होते वनपट्ट्यातील म्हणा किंवा इतर जे रिव्हेरिफिकेशनमधले ब्लॅकलिस्टमध्ये वगैरे जे शेतकरी राहिलेले होते त्यांचं धान बोनससाठी प्रतीक्षा करत होते. परंतु मित्रांनो, आता आपण माहिती देतो, आपण अपडेट घेऊ शकतो, आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ शकतो, परंतु त्यांच्या हातात आहे की वाटप कधी करायचं किंवा कधी नाही. आता त्यांनी आपल्याला जशी माहिती दिली होती तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती, परंतु त्यानंतर त्यांनी आपण आता सध्या जरी त्यांच्याकडे माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर सध्या माहिती कुठलीही अपडेट नाही असं रिप्लाय येत आहे. त्या कारणास्तव आपण
फेकॉलॉजीची माहितीसुद्धा देऊ शकत नाही. त्या कारणास तो शेतकऱ्यांना वाटत आहे की बाबा माहिती देत नाही आहेत. वनपट्ट्यातील बरेच शेतकरी, एक शेतकरी तर नेहमीच कमेंट करत आहे प्रत्येक व्हिडिओला. परंतु मित्रांनो, आपल्याकडला त्यांच्याकडून माहितीच आली नाही, अपडेटच आली नाहीत. मग आपण माहिती कोणत्या बेसिसवर द्यायची हा देखील मोठा प्रश्न आहे. त्या कारणास तो आपण धान बोनस आपण अंदाजा देऊन काहीही फायदा नाही. आपल्याकडे जी माहिती आलेली होती 15 तारखेला 20 तारखेपर्यंत वगैरे, ती माहिती आपण दिलेली होती. त्यांच्यातर्फे आपल्याला जी माहिती आलेली होती आपण ती दिलेली होती. परंतु सध्या आपल्याला त्यांच्याकडून एक छोटीशी तारीखसुद्धा आपल्याला की बाबा या तारखेला अंदाज तारीखसुद्धा आलेली नाही. मग त्या कारणास्तव आपण सध्या अंदाजसुद्धा देणं पॉसिबल नाही. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.